गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपण आपल्या केमिस्ट्री मधील ओझोनोलायसिस हा पॉइंट शिकणार आहे. ओके, मग ओझोनोलायसिस म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ओझोन. ओझोनची आपल्याला काय करायचे? बेरीज करायची. कुणाबरोबर रिएक्शन करायची? तर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स बरोबर काय करायचे? आपल्याला रिएक्शन करायची. मग अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स म्हणजे काय? ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो त्याला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असं म्हणतात. मग बघा, आपण रिएक्शन लिहिली. When unsaturated compound, that is alkene or alkynes, reacts with ozone in presence of carbon tetrachloride. कार्बन टेट्राक्लोराइड हे सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. ओके, काय होतं? या ओझोनची या अनसॅच्युरेटेड कंपाऊंड बरोबर रिएक्शन होते, म्हणजेच बेरीज होते आणि तयार होतो ओझोनाइड. काय तयार होतो? ओझोनाइड. ओझोनाइडचं स्ट्रक्चर बघा कसं आहे, सिंपल. इथे याच्यातील डबल बॉन्ड निघून गेला आणि त्याच्याऐवजी काय आलं बघा, वर आपण इथं ओ जोडलाय, खाली इथं दोन ऑक्सिजन जोडलेत, म्हणजे डबल बॉन्ड याच्यातून काय होतो? निघून जातो. या डबल बॉन्डची रिएक्शन या डबल बॉन्डची रिएक्शन ओझोन बरोबर झाल्यानंतर ओझोनाइड तयार होतो. ओझोनची पुढे झिंक बरोबर रिएक्शन होते. झिंकची भुकटी असते, झिंक डस्ट म्हणतात त्याला, इन प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल. देन इट अंडरगोज रिडक्शन रिएक्शन, बिकॉज हा जो झिंक आहे हा खूप चांगला रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो. या झिंकची या ओझोनाइड बरोबर रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतात आणि त्याचबरोबर झिंक ऑक्साइड सेपरेट होतो. ओके, तर रिएक्शन कशी झाली? रिएक्शनचं नाव काय आहे? ओझोनोलायसिस. काय आहे? ओझोनोलायसिस. कुणाबरोबर रिएक्शन करायची आपली ओझोनची? अनसॅच्युरेटेड कंपाऊंडची. When unsaturated compound reacts with ozone in presence of carbon tetrachloride, then it gives corresponding ozonide. This ozonide undergoes reduction reaction with zinc dust. या ओझोनाइडची रिएक्शन झिंक बरोबर होते आणि झिंक बरोबर झाल्यानंतर पुढे काय मिळतं? आपल्याला दोन कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतात आणि त्याचबरोबर झिंक ऑक्साइड वेगळा होतो. दिस इज नोन एज ए ओझोनोलायसिस. हे जे ओझोनोलायसिस आहे हे आपण एका जनरल रिएक्शन मध्ये मांडलं. आता याला जर आपण काय केलं, पर्टिक्युलरली एखाद्या कंपाऊंड बरोबर रिएक्शन केली, म्हणजे काय? आता इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इथं मी H ठेवला. ओके, इथं पण मी H ठेवला, इथं मी CH3 जोडला आणि इथं बघा मी H जोडला. कंपाऊंड काय तयार झालं बघा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. थोडक्यात याचं नाव काय झालं बघा? काय झालं? प्रोपीन. काय झालं? प्रोपीन. कुणाबरोबर रिएक्शन केली? ओझोन बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. काय होणार? या O3नं बरोबर डबल बॉन्ड बरोबर रिएक्शन केली आणि इथं आपण जिथे जिथे सबस्टिट्यूशन केलं तिथं सेम टू सेम सबस्टिट्यूशन करूया. H आहे का? ऑक्सिजन जोडला गेला, पुढं CH3 आणि इथं H जोडला. ओके, काय झालं? ओझोनाइड झालं. ओके, या ओझोनाइडची रिएक्शन आपण झिंक डस्ट बरोबर केली, पुढे काय येणार बघा? HC. इथं काय केलं बघा? पहिला कंपाऊंड HC डबल बॉन्ड H, पहिला कंपाऊंड मिळाला. दुसऱ्या कंपाऊंडला कोण जोडले बघा? सांगा. CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड H. आता यांची नाव आपल्याला लिहायला लागतील. काय नाव आहे सांगा? पहिलं याचं नाव ऍसिटाल्डेहाइड आणि याचं नाव बाळांनो फॉर्माल्डिहाइड आणि बाळांनो झिंक ऑक्साइड सेपरेट. थोडक्यात काय होते बाळांनो? डबल बॉन्ड ब्रेकडाऊन होतोय. ओके, इथं डबल बॉन्डचं क्लिवेज होतोय, डबल बॉन्ड तुटला जातोय आणि त्याच्यापासून काय झालं होतंय? दोन कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, आता परीक्षेला जर आपल्याला हा जर कंपाऊंड जर आला किंवा या पद्धतीची रिएक्शन जर आली तर आपण कशी सोडवायची? सिंपल. ओके, काय करायचं सांगतो. पहिल्यांदा डबल बॉन्ड शोधून घ्यायचं. काय करायचा? डबल बॉन्ड शोधायचा. जसं की आपण एखादं एक्झाम्पल घेऊया, कुठलंही एखादं एक्झाम्पल घेऊया. ओके, बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH
डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. ओके, मी हा कंपाऊंड घेतला. आता याच्यामध्ये आपल्याला ओझोनची बेरीज करायची, ऍडिशन करायची. दिस कंपाऊंड, आता याचं नाव पण बघूया. 1 2 3 4 5. ओके, लॉन्ग चेन मध्ये 5 कार्बन आले. ओके, नंबरिंग आपल्याला या दिशेने दिलं पाहिजे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. याचं नाव काय लिहायचं सांगा. 5 कार्बन असतील तर काय म्हणायचं. डबल बॉन्ड किती नंबरला आहे. 2. डबल बॉन्ड आहे म्हणून त्याचं सफिक्स काय येतं. नाव काय झालं 220. कुणाबरोबर रिएक्शन केली. ओझोन बरोबर. कुणाच्या सानिध्यात केली, कुणाच्या प्रेझेन्स मध्ये केली. CCl4. काय केलं CCl4. आता काय होतं, या वक्रीला डबल बॉन्ड शोधायचा आणि तिथं काय करायचं, त्याची ऍडिशन करायची. करूया चला. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड होता. डबल बॉन्ड कट केला. पुढं CH सिंगल बॉन्ड CH. इथं कसं लिहायचं स्ट्रक्चर. ओझोनाइड कसा तयार करायचा. सिंपल. डबल बॉन्डच्या ऐवजी काय करायचं, या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार करायचं. याला नाव सिंपल नाव द्यायचं ओझोनाइड. काय म्हणायचं ओझोनाइड. ठीक आहे. आता या ओझोनाइडची रिएक्शन पुढे झिंक बरोबर करायची. काय करायची झिंक बरोबर. झिंक डस्ट. ओके, खाली याचे काय लिहिलं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इथं आपण काय केलं H2O पण टाकलेला आहे. आता काय होतं बाळांनो, तर इथं याचे दोन कार्बोनिल ग्रुप मध्ये रूपांतर होतं. पहिलं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C, त्याचा पुढे H आणि वर डबल बॉन्ड O. प्लस दुसरा कंपाऊंड सांगा बाळांनो. CH3 सिंगल बॉन्ड C वर डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. आणि साइड प्रोडक्ट मध्ये अजून एक कंपाऊंड मिळतो झिंक ऑक्साइड. ह्याची नाव दिल्या. इथं अल्डेहाइड नावाचा कंपाऊंड आहे. ओके, हा ग्रुप फंक्शनल ग्रुप कोणता आहे. अल्डेहाइड. किती कार्बन आहेत 1 2 3. नाव काय ठरवलं बाळांनो याचं प्रोपॅनल. याचं नाव काय ठरवेल. कॉमन नेम ऍसिटाल्डिहाइड. आणि आययुपीएसी नेम याचं 2 कार्बन आहेत. 2 कार्बन काय म्हणतात इथॅनॉल. काय म्हणायचं इथॅनॉल. ओके, या पद्धतीने आपण ही ओझोनलायसिसची रिएक्शन सोडवू शकतो. आता ही खूप लेंथी प्रोसेस आहे, खूप मोठ्या. आपण याची रिएक्शन मांडली, ओझोनाइड तयार केला आणि 2 त्याचे काय केले प्रोडक्ट जे काय तयार होत आहेत आणि साइड प्रोडक्ट काय होतं हे मांडलं. जर आपल्याला क्षणाला म्हणजे एखादा आपला रिएक्टंट बघितलं जर आपल्याला याचं उत्तर याचं जर मिळवायचं असेल तर खूप सोपी पद्धत आहे. कशी ती बघूया. आता हाच कंपाऊंड मी घेतो. याचं उत्तर तुम्ही आता ऑलरेडी बघितलेलं आहे. काय येते, काय करायचं सिंपल. जर डबल बॉन्ड जर तुम्हाला दिलेला असेल आणि त्याची ओझोनलायसिस बरोबर जर रिएक्शन जर दिलेली असेल तर काय करायचं बघा. प्लस O3 ऍरो दिलेलं CCl4. ऍरोच्या खाली इथं झिंक डस्ट किंवा H2O लिहिलं तरी सुद्धा चालेल. असं लिहिलं. काय करायचं सिंपल. रिएक्टंट मधला जो डबल बॉन्ड आहे तो काय करायचा डायरेक्टली पुसून टाकायचा. पुसला का. आता या कार्बनला आणि या कार्बनला डबल बॉन्ड वर करायचा. पुढे उत्तर तुझं पहिला कंपाऊंड CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. प्लस दुसरा कंपाऊंड या बाजूला या. CH C वर डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. आणि तिसरा जो साइड प्रोडक्ट म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो झिंक ऑक्साइड. नाव बघा 30 आहे. थोडक्यात डबल बॉन्ड तुम्हाला काय करायचं आहे पुसून टाकायचं आहे आणि डबल बॉन्डच्या ऐवजी काय लिहायचं आहे त्या कार्बनला डबल बॉन्ड O. ऐकण्यास सिंपल टेक्निक. असा क्वेश्चन तुम्हाला सीईटी ला ज्याला विचारतील त्याला तुम्हाला ऑप्शन मध्ये याचं फक्त उत्तर बघायचं आहे. एवढी मोठी रिएक्शन करायची गरज नाही. रिएक्टंट बघायचा आणि लगेच काय करायचं त्याचं उत्तर लिहायचं. आले का लक्षात. मग मी तुम्हाला अजून एक सोडवायला देतो, तुम्हाला लगेच सोडवून दाखवा. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH खाली सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड C खाली सिंगल बॉन्ड CH3 पुढे सिंगल बॉन्ड CH3 इथं पुढे सिंगल बॉन्ड CH3. बोला काय याचं उत्तर बनवलं काय सांगा.
मी असं लिहितो क्लिवेज साठी हा O3 इन प्रेझेन्स ऑफ CCl4. ओके सांगा काय येईल पहिले त्याचं उत्तर बोला बोला हा यस CH3 हा CH2 बोला CH बरोबर पुढं बोला बोला सिंगल बॉन्ड CH2 मग ठीक आहे इथं लिहितो CH3 हा पुढं सिंगल बॉन्ड CH2 हा सिंगल बॉन्ड CH हा आता इथं काय करायचं डबल बॉन्ड O लिहायचं आणि पुढे सिंगल बॉन्ड H दुसरा कंपाऊंड हा प्लस बोला इथं ना इथं हा बोला की CH3 हा सिंगल बॉन्ड C बोला डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस अजून एक मिळतो सांगा झिंक ऑक्साइड. ओके इथं लिहितो मी त्याचा झिंक. ओके आलं का लक्षात हे झाली रिएक्शन येते का लक्षात. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो हे एक्झाम्पल झालं आता अजून एक एक्झाम्पल देतो येते लक्षात शिकवलेलं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड रिंग 6 मेंबर्ड सायक्लिक रिंग त्याच्या आतमध्ये डबल बॉन्ड दिलाय काय दिलाय आतमध्ये डबल बॉन्ड दिलाय प्लस O3 एरो ती CCl4. ओके इथं एरो खाली येतो झिंक ऑब्लिक H2O. आपल्याला एकदम उत्तर लिहायचंय म्हणून मी हे सगळं एका ठिकाणी लिहिलं. बोला आता काय करायचं सांगा काय ठरलंय जिथे डबल बॉन्ड असेल त्याला काय करायचं ब्रेक डाऊन तोडायचं काय होईल सांगा हा बोला की सिंपल हा CH3 हा सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड रिंग. आता तरी रिंग तुम्हाला समजण्यासाठी काय करा आहे काढून घ्या हा रिंग काढली हा ओके हा पुढं रिंग तर इथं ब्रेक डाऊन केली आपण हा कार्बन आणि तो कार्बन मध्ये ठेवला त्या कार्बनला काय करायचं डबल बॉन्ड O इथं कार्बन असतो इथं पण कार्बन असतो बरोबर ना इथं कार्बन आहे इथं कार्बन आहे त्याला काय पुढं H इथं डबल बॉन्ड O H समजलं. ओके फक्त सिम्पली तुम्हाला काय करायचंय डबल बॉन्ड काय करायचंय पुसायचंय त्याच्याऐवजी ओझोन आयन तयार करायचं किंवा डबल बॉन्डच्या कार्बनला डबल बॉन्ड O करायचं. ओके याच रिएक्शनला बाळांनो ओझोनोलायसिस असं म्हणतात. सिंपल ओझोनोलायसिस म्हणजे काय ऍडिशन ऑफ ओझोन. कुणाला ऍडिशन करायची कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. शिकवलं पॉइंट समजला. ओके थांबूया मग.